नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी नवीन असेल चॅनलवरती त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चला, देवपूजा करताना हे 6 संकेत तुम्हाला मिळाले तर समजा साक्षात देव तुमच्यासोबत आहेत. तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू धर्मात देवपूजा, भगवंतांची पूजा करण्याचं फार मोठं महत्त्व आहे. असं म्हटलं जातं की मनात श्रद्धा ठेवून मनापासून देवपूजा केली तर आपल्यावर देवाची कृपा नक्की होते. देव आपल्यावर प्रसन्न होतात. आज आपण देवपूजेबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्यामुळे आपल्याला कळेल की देव आपल्यासोबत आहेत का नाही. कधीकधी देवपूजा करताना आपल्याला काही संकेत मिळतात, पण आपण त्या संकेतांकडे दुर्लक्ष करतो. आपण ते संकेत मानत नाही. आपल्याला हे लक्षात येत नाही की हे संकेत आपल्याला साक्षात देवाने दिलेले आहेत. या संकेतांचा अर्थ असा होतो की देव आपल्यावर प्रसन्न आहेत. देवाने आपली पूजा स्वीकारली आहे का नाही. चला तर जाणून घेऊया कोणते आहेत ते संकेत. पहिला आहे धूप किंवा अगरबत्ती. स्वामी भक्त हो, आपण देवपूजा करताना धूप किंवा अगरबत्ती लावतोच. देवपूजा करत असताना त्या अगरबत्तीचा किंवा धुपाचा धूर संपूर्ण घरात पसरला तर आपल्याला अचानक सकारात्मकता, प्रसन्न वाटू लागते. तेव्हा समजून जा की साक्षात भगवंत आपल्या घरी प्रकट झालेले आहेत. लवकरच आपले भाग्य चमकणार आहे आणि पैसाच पैसा येणार आहे. ही सकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला जाणवायला लागते. आपल्याला आपल्या घरातील वातावरण अचानक सुखद व प्रसन्न वाटू लागते. तर हा होता पहिला संकेत. दुसरा संकेत आहे भिकारी किंवा लहान बालक. स्वामी भक्त हो, बऱ्याच वेळेला आपल्या दारी भिकारी किंवा इतर कोणी काही मागण्यासाठी येतात. तर कधी पूजा झाल्यानंतर दारात भिकारी किंवा कोणी लहान बालक काही मागण्यासाठी आले असेल तर समजून जा की आपल्या दारात साक्षात भगवंत आपली परीक्षा घेण्यासाठी आलेले आहेत. भक्त हो, त्या भिकाऱ्याला किंवा बालकाला रिकाम्या हाताने परत पाठवू नये. घरातील काही ना काही खाद्यपदार्थ देऊन त्याचं पोट भरावं. लक्षात ठेवा, अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान समजले जाते. दान केल्याने आपल्या धनात कधीच कमी येत नाही. उलट दान दिल्याने आपल्या संपत्तीत दुप्पटीने वाढ होते. त्यामुळे पूजेनंतर भुकेलेला अन्न देणे हा देवाला प्रसन्न करण्याचा खूप सोपा उपाय आहे. हा होता दुसरा संकेत. तिसरा संकेत आहे दिव्याचा प्रकाश. स्वामी भक्त हो, आपण पूजा करत असताना देवाला हात जोडून प्रार्थना करत असतो. आपण हात जोडून प्रार्थना करत असताना जर दिव्याचा प्रकाश तेजस्वी झाला, दिव्याची ज्योत अचानक वाढली तर समजावे भगवंत साक्षात आपल्या समोर आहेत. पण आपण जे काही प्रार्थना देवासमोर केली ती भगवंतापर्यंत पोहोचलेली आहे आणि ती त्यांनी स्वीकारली आहे व त्यांचा आपल्यावर आशीर्वाद आहे हे सांगण्यासाठी त्यांनी दिलेला हा संकेत आहे. अशा वेळी भगवंत आपल्यासमोर असताना आपल्या जीवनातील काही अडचणी असतील किंवा काही इच्छा असतील तर देवासमोर सांगाव्यात. आपल्या सगळ्या अडचणी किंवा दुःख दूर होऊन आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. हा होता तिसरा संकेत. चौथा संकेत असा आहे की शुभचिन्ह. आपण खूप वेळा पाहिलं असेल की आपण लावलेल्या धूप अगरबत्तीच्या धुरामध्ये वेगवेगळे आकार दिसतात. पण आपण देवपूजा करत असताना जर आपल्याला धूप किंवा अगरबत्तीच्या धुरामध्ये ओम, स्वस्तिक किंवा इतर कोणत्याही शुभचिन्ह दिसलं तर समजावं की देवपूजेनं खूपच प्रसन्न झालेलं आहे आणि लवकरच आपल्या सगळ्या अडचणी दूर होऊन आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत. पाचवा आहे पाहुणे. स्वामी भक्त हो, हिंदू धर्मात अतिथींना देव मानलं जातं. तुम्ही पूजा करताना कुणीही अचानक पाहुणे आले तर समजा साक्षात देव तुमच्या घरी प्रकट झालेले आहेत व कोणत्याही रूपात येऊ शकतात. त्यामुळे देवपूजा करताना कधी कोणी पाहुणे आले तर रागावू नका. त्यांचे योग्य आदरातिथ्य करा. जमेल तेवढे सेवा करा, नक्की करा. भक्त हो, अशाने देव आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्यावर आशीर्वाद देतात.
पाहुणे येणे हा देवाचा एक अतिशय महत्त्वाचा संकेत मानला जातो. त्यामुळे देव प्रसन्न होऊन आपले सगळे संकट दूर होऊन घरी लक्ष्मीचा वास सदैव राहील. लक्षात ठेवा, आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा चुकूनही अपमान करू नये. त्यांचे मन दुखू नये, त्यांचा आदर करावा. 6वा आहे फुलांचा संकेत. स्वामी भक्त हो, आपण देवपूजा करताना देवाला फुले अर्पण करतो. देवपूजा करताना जर अर्पण केलेले फूल आपल्यावर पडले तर समजा की देव आपल्या पूजनाने खूप प्रसन्न झालेले आहेत आणि त्यांना आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे. फुलरूपी आशीर्वाद देऊन भगवंत आपल्यावर प्रसन्न आहे. हा होता 6वा संकेत. हे सांगून आपल्या जीवनातील सर्व अडचणी लवकरच दूर जातील, चांगले दिवस येतील, हा संकेत देत असतात. स्वामी भक्त हो, तुम्हाला सुद्धा देवपूजा करताना जर यापैकी कोणतेही संकेत मिळाले तर समजून जा की तुमच्यासोबत साक्षात देव आहेत. हे तुमचे सगळे प्रॉब्लेम लवकरच दूर होणार आहेत. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.